नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती मोठी घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन कमी दरामध्ये विकलेलं आहे, स्वस्त दरामध्ये विकलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 15,000 रुपये या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्य सरकार वितरित करणार आहे। तर मित्रांनो, हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार, याची जवळपास 8 काय टाकले जाते, तुम्ही पात्र कसे होऊ शकतात, याचं संपूर्ण माहिती आणि संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम पात्र जिल्हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो नांदेड, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, याचबरोबर धाराशिव, पुणे, परभणी, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, याचबरोबर सोलापूर, यवतमाळ, अमरावती, लातूर, जालना, जळगाव, याचबरोबर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, कोल्हापूर, वर्धा, सांगली, भंडारा, पालघर, रायगड, धुळे आणि ठाणे या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ई पीक पाहणीवरती सोयाबीन या पिकाची नोंद केलेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन मार्केटला जे काही विकलेलं आहे ते स्वस्त दरामध्ये विकलेलं आहे। सोयाबीनला यावर्षी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन प्रति क्विंटल 300 ते 500 रुपयाने कमी दराने विकलेलं आहे। जे काही हमी भाव आहे, हमी भावापेक्षा कमी विकलेला असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जात आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 15,000 रुपये शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याला दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, आता हे अनुदान कधी भेटणार हे याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। मित्रांनो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि आता सरकारने ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। परंतु शेतकरी म्हणून जर विरोधकांच्या माध्यमातून जर याला विरोध जर नाही झाला तर हे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान भेटू शकते। परंतु विरोधकांच्या माध्यमातून जर आचारसंहितेमध्ये तुम्ही जर आचारसंहितेमध्ये जी आर काढत असाल, आचारसंहितेमध्ये ही घोषणा करत असाल, असं जर विरोधकांच्या माध्यमातून म्हणलं तर शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणं थोडं मुश्किल आहे। परंतु एक शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्याकडे बघून विरोधकांच्या माध्यमातून याला जर विरोध नाही झाला तर लवकरात लवकर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकते। परंतु सध्या मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये सरकारला कोणताही जी आर निर्गमित करता येत नसतो। परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता 4 जून रोजी संपणार आहे, कारण की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल 4 जूनला आहे। त्यामुळे 4 जूनच्या नंतर जे काही राज्य सरकार निर्णय घेईल किंवा 4 जूनच्या नंतर राज्य सरकारला या सर्व जे काही सरकार अनुदान देणार आहे याची एक जी आर निर्गमित करावा लागेल आणि जी आर निर्गमित केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करावंच लागेल। कारण की मित्रांनो, आता लोकसभेची निवडणूक झाल्यावर किंवा निकाल लागल्यावर लगेच परत पुन्हा जुलै ते ऑगस्ट पुढच्या 2-3 महिन्यामध्ये परत विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल। त्यामुळे मधल्या 1-1.5 महिन्यामध्ये राज्य सरकारला हे सर्व जे काही बाकी अनुदान आहेत हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करणं आहे। परंतु मित्रांनो, आता हा जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील या 34 जिल्ह्यामध्ये कमी दरामध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 15,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित केलेलं आहे। लवकरच राज्य सरकार याचा जी आर सुद्धा निर्गमित करण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, आता विरोधकांच्या माध्यमातून काय उत्तर येते याच्याकडे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन या पिकाला प्रति हेक्टरी 5,000 रुपये राज्य सरकार अनुदान मंजूर केलेलं आहे। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा। या निर्णयामुळे, या राज्य सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीन मध्ये झालेली तूट भरून निघेल का, हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।